तर याला म्हणायचा हस्तबहार आणि चांगल्यात चांगला हस्तबहार. प्रत्येक डोळ्यातून हस्तबहार निघत आहे. झाडाचा घेर बघा तुम्ही. हा बहार म्हणजे आपण दुहेरी बहार घेतोय. याच्यामध्ये मृग पण दिसतोय थोड्या प्रमाणात. मृग म्हणजे एक एक दोन दोन कॅरेटचा मृग भर आलेला आहे. त्यामुळेच आपण याला हस्तबहारासाठी तानावर सोडला होता. तानाचे स्प्रे पण याला झालेले आहे. आणि एवढ्या पावसाळ्यामध्ये आणि खराब हवामानामध्ये आपण याला ताण दिला. ताणानंतर चांगला पाऊस पडला आणि पावसावर हा भाग चांगला फुटतोय. तर हस्तबहाराचं नियोजन कसं करावं याचं उत्तम उदाहरण आता आपल्या समोर आहे. माझ्या मागील व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यात तुम्हाला कळेल की आपण यासाठी काय काय केलं आहे आणि त्याचा रिझल्ट काय आहे. धन्यवाद.